अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे गोविंद कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। आता काल तुमची आणि शरद पवारांची बैठक झाली, त्यामध्ये आरक्षणाचा मुद्दा जो आहे तो चर्चेला आला असं पवारांकडून सांगण्यात आलंय। तुमचं काय म्हणणं आहे यावर? नमस्कार। काल राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेबांच्या सोबत प्रदीर्घ बैठका झाले। त्या बैठकीमध्ये जवळपास 60 लोक उपस्थित होते। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ त्यासोबत उर्वरित 14 ते 15 अन्यही संघटना अशा उपस्थितीत ह्याच्यामध्ये होते, कारण त्या सर्व ब्राह्मण संघटनांची बैठक आयोजित करण्यात आले होते। त्या बैठकीमध्ये अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आपल्या बाजू मांडण्यात आले। आमची सर्वात पहिली जी मागणी होते, ब्राह्मण समाजाच्या विरोधात राष्ट्रवादीच्या पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्याकडून होणाऱ्या अवमानास्पद टिप्पण्या, भाषणामध्ये केले जाणाऱ्या या मुद्द्यावर आम्हाला सन्मानाने जगता यायला पाहिजे। आम्हाला काही सरकार किंवा पक्षाकडून आम्हाला काही अपेक्षा नाही आहे, किमान या देशामध्ये, या राज्यामध्ये आम्हाला सन्मानाने जगता यायला पाहिजे इतकी माफक अपेक्षा आहे। आपल्या पदाधिकाऱ्याकडून अशा वारंवार अशा बोलले जातात, ही नाही व्हायला पाहिजे असे आम्ही पवार साहेबांच्या निदर्शनात आणून दिले। त्यानंतर त्यांना ही मुद्दा योग्यही वाटले आणि त्यांनी या मुद्द्यावर त्यांनी भाष्यही केले आहे। या बैठकीमध्ये आरक्षणासंदर्भामध्ये कुठली चर्चा झाली होती का? आरक्षणाच्या संदर्भावर नाही आमच्या मागणी आहे, नाही आम्ही चर्चामध्ये ही विषय आलेला नाही आहे। अन्यही उपस्थित कुठल्याही संघटनेने ह्या आरक्षणाची मागणी केलेला नाही आहे। मागणी केले नसल्या कारणाने पर्यायाने कोणाचे तरी आरक्षण रद्द करावं याही विषयी येत नाही आहे। अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या धारणा असा आहेत, संविधानाच्या कक्षेमध्ये असणारा आरक्षण जे आहे तो मान्यच आहेत, तो चालतच राहील, त्याला अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या मुळीच विरोध नाही आहे। उपस्थित असलेल्या संघटनेमधले काही संघटनांनी काही निवेदन दिले होते, त्याच्यामधून एखादा कोणाची तरी कुठल्या तरी संघटनेने मांडले असेल तर त्याची माहिती नाही आहे, पण चर्चा मात्र झालेला नाही। तुमचा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि ब्राह्मणांच्या ज्या इतर संघटना त्या बैठकीला होत्या, त्यांच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये, म्हणजे तुमच्या संघटना आहेत त्या समविचारी, तर त्यांच्यामध्ये काही सुसंवाद किंवा संवादाची प्रक्रिया याबाबत बैठकीला जाण्या अगोदर घडली नव्हती? सुसंवाद पहिले अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या महाराष्ट्रभरातून आलेला जवळपास 45 पदाधिकाऱ्यांची बोलणी झाले होते। लाईन ऑफ ॲक्शन्स ह्या सगळ्या आम्ही ठरवले होते, परंतु तिथं अनेक अचानक काही संघटने आले, त्यामुळे काही संघटना अपरिचित पण होते, काही नवीन आलेलं आहे, हे संघटना आहे असं काही कालच दिसले, त्यामुळे ही संवाद तुम्ही कोणाचंही आरक्षण रद्द करावं अशी कुठलीही मागणी तुम्ही केलेली नाही? मुळीच अशा मागणी नाही आहे, आमची मागणी पण नाही आहे आणि काल तिथं अशा चर्चालाही विषय आणलेला नाही आहे। तर शरद पवार यांच्यासोबत झालेल्या बैठकीमध्ये आरक्षणासंदर्भात कुठलीही चर्चा झाली नाही, त्यामुळे कोणाचं तरी आरक्षण रद्द करावं ही मागणी करण्याचा प्रश्नच येत नसल्याचं अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचं म्हणणं आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह अश्विनी सातवडोके, TV9 मराठी, पुणे।